हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 3. आसन. निश्चल ज्ञानम आसनम. स्थिरतेचे ज्ञान म्हणजे आसन. निश्चल. निश्चल म्हणजे हालचाल न करणे, एकाच जागी स्थिर असणे, एकाच स्थितीत असणे, एकाच ठिकाणी ठाम असणे. निश्चल याचा अर्थ कळण्यासाठी हे असे भाषांतर करायचे आणि त्या अर्थाच्या जवळपास जायचे. आत्मपूजा उपनिषदाच्या या सूत्रात निश्चल याचा अर्थ हे असे भाषांतर करून समजू शकत नाही. त्यासाठी आपण आत्मपूजा करत आहोत आणि त्यासाठी हे आसन आहे हे भान ठेवून निश्चल याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. यासाठी येथे फक्त आत्मनिश्चलताच अपेक्षित आहे. अन्य प्रकारची निश्चलता येथे अपेक्षित नाही. येथे सूत्रांचा अर्थ सांगताना निश्चल याचे भाषांतर स्थिरतेचे म्हणजे स्थिरता अशा अर्थी केले आहे. या सूत्रात त्यापुढे ज्ञान असा शब्द आहे. त्यामुळे आत्मपूजेमध्ये ही स्थिरता 2 प्रकारची आहे. पहिली जी स्थिरता आहे ती नित्य रोजचे सर्वसामान्य जीवन जगताना योग्याला साध्य होत असलेली स्थिरता आहे. दुसरी स्थिरता आहे ती आत्मपूजा होत असताना, ध्यान लागत असताना, समाधीची अनुभूती घेत असताना योग्याला साध्य होत असलेली स्थिरता आहे. यामध्ये फार मोठा फरक आहे आणि तोच निश्चल म्हणजे काय ते समजावून घेण्यामधील गाभा आहे. योगाधिराज पातंजलींनी देहाला त्रास होऊन त्यात लक्ष विचलित होऊ नये अशा उद्देशाने कोणतेही एखादे विशिष्ट आसन न सुचवता आसन सुखावह असावे असे सांगितले आहे. परंतु तरीही आसन स्थिर असावे असेच त्यांनी सांगितले आहे. त्यांनीही आसनासाठी स्थैर्याला महत्त्व दिले आहे. तसेच त्यानंतर त्यांनी शरीराच्या हालचाली प्रयत्नपूर्वक थांबवल्या की अनंताशी संधान साधून आसन सिद्ध होते असे सांगितले आहे. या योगे ते सांगतात की द्वंद्व नष्ट होते. याचा अर्थ योगशास्त्रालाही आसन साध्य होण्यासाठी काये वाचे मने स्थैर्य अपेक्षित आहे. द्वंद्व नष्ट होणे अपेक्षित आहे. निश्चलता, स्थिरता, काये वाचे मने अशी तिन्ही मधून साध्य झाली पाहिजे. तरच त्यामधून ज्ञान प्राप्त होते आणि आत्मपूजेसाठी आसन साध्य होते. या सूत्रात निश्चल या शब्दापुढे ज्ञान असा शब्द असल्यामुळे निश्चल याला काही वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. त्यामुळे काये वाचे मने या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 2-2 प्रकारे स्थैर्य प्राप्त होते. त्याचे आपण आता निरूपण करूया. काये. काये निश्चलता 2 प्रकारे साध्य होते. आत्मपूजेसाठी ज्ञान आणि त्यानंतर आसन साध्य होण्यासाठी या दोन्ही प्रकारे काये निश्चलता साध्य झाली पाहिजे. पहिली निश्चलता आहे ती नित्य जीवन जगत असताना योग्याला साध्य होत असलेली स्थिरता आहे. योग्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे. योगी नित्य रोजचे क्रमप्राप्त जीवन जगत असतो. तो संसारी असतो, कुटुंबियासमवेत राहत असतो, समाजात वावरत असतो, भौतिक व्यवहार करत असतो. सर्व काही सर्वसामान्य जन करत असतात तसेच तोही करत असतो. परंतु अशावेळी तो जागृतावस्थेत असतो. तो कधीही मूर्छावस्थेत वावर करत नाही. तो सजग असतो. त्या योगे हे सर्व करत असताना तो सदा सर्वदा अंतःकरणात आत्मस्थित असतो. तेथून तो चुकून सुद्धा कधीही जराही ढळत नाही. भौतिक व्यवहार करत असताना त्याचे कधीही आपण आत्मांश आहोत हे भान सुटत नाही. यामुळे भौतिक व्यवहार आत्मेच्छेने होतात. पक्षी भक्ष शोधण्यासाठी आकाशात घिरट्या घालत असते आणि तरीही क्षणाक्षणाला तिचे घरट्यात असलेल्या तिच्या पिल्लांकडे पूर्ण लक्ष असते. आपण गाडी चालवताना बोलत असतो, आजूबाजूला पाहत असतो, गाणे ऐकत असतो, तरीही व्यवस्थितपणे गाडी चालवत असतो. कारण आपण गाडी चालवत आहोत हे भान बोलताना, पाहताना, ऐकताना जराही सुटत नाही, विचलित होत नाही. आपण जीवन जगताना आपल्या सुसंस्कृतपणाचे भान कधीही सुटू देत नाही. तसेच योग्याचे आहे. त्याचे आत्मभान संसारिक व्यवहार करताना किंचितही सुटत नाही. वस्तुतः आत्मभान असलेल्या अवस्थेतच तो सर्व भौतिक व्यवहार करत असतो. आध्यात्मिक बैठकीवर घट्ट बसून तो भौतिक व्यवहार करत असतो.
त्याच्या अंतःकरणात आत्मभान निश्चल झालेले असते. तुमची ओळख नसलेल्या योग्याला जर तुम्ही रस्त्यावरून जाताना, दुकानात सामान खरेदी करताना पाहिले तर तो योगी आहे असे तुम्हाला वाटणारही नाही. परंतु जर तुम्ही त्याच्याशी बोलू लागलात तर त्यामधून तुम्हाला जाणवेल की हा काहीतरी वेगळा माणूस आहे. जसे जागृतावस्थेत त्याचे आत्मभान निश्चल असते तसेच ते स्वप्नावस्थेतही निश्चल असते. स्वप्न म्हणजे ढोबळमानाने आपल्या मनात असलेले अर्धवट झोपेत असताना स्वप्नावस्थेत दिसणे, किंवा मनात अतृप्त उपभोगांच्या विषयांची दाटी इतकी प्रभावी होते की आपल्याला प्रगाढ झोप लागत नाही आणि त्यामुळे झोपल्यावर मनातील विषयांची ती गर्दी झोप चाळून त्या अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मनःपटलावर दृश्य होते. योगी सदा तृप्त असतो, मनातीत अवस्थेत असतो, तो अमन झालेला असतो. त्याच्या अंतःकरणात सदा सर्वदा आत्मविषयच असतो. यामुळे त्याला स्वप्ने पडत नाहीत, तो प्रगाढ झोपतो. जसे जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थेत त्याचे आत्मभान निश्चल असते तसेच सुषुप्तीमध्येही प्रगाढ झोपेतही त्याचे आत्मभान निश्चल असते. त्याचे शरीर प्रगाढ झोपते त्यावेळी याचे आत्मभान तसेच निश्चल असते. आत्मनिश्चलता साध्य झालेल्या योग्याला जेव्हा प्रगाढ झोप लागते तेव्हा त्याला तो झोपला आहे हे भान असते, कारण तो आत्मभानात निश्चल असतो. तो जेव्हा प्रगाढ झोपलेला असतो तेव्हा तो देहापासून पृथक होतो, विलग होतो आणि त्या झोपलेल्या स्वतःच्याच देहाला स्पष्टपणे पाहतो. ही फार मोठी उपलब्धी असते. आत्मभान निश्चल असल्यामुळेच ही सिद्धी प्राप्त होते. दुसरी स्थिरता आहे ती आत्मपूजा होत असताना, ध्यान लागत असताना, समाधीची अनुभूती घेत असताना योग्याला साध्य होत असलेली स्थिरता आहे. योगी एका जागी ध्यानासाठी आसनस्थ झाला की तो ध्यान समाधीमधून व्युत्थान होईपर्यंत त्या स्थितीतच निश्चल असतो. त्याचा देह जराही हालचाल करत नाही की डुलत नाही की पेंग येऊन झुकत नाही. त्याचे शरीर एकाच अवस्थेत स्थिर होते, जणू काही तो पुतळाच आहे. योगी ध्यानाला बसताना एका विशिष्ट योगासनात स्थिर बसतो. अशा वेळी त्याचे शरीर सरळ बसलेल्या अवस्थेत ताठ असते. त्याची सातही चक्रे एका खालोखाल एक अशी एका सरळ रेषेत स्थिर होतात. त्यामुळे त्याच्या संपूर्ण देहाचा पृथ्वीच्या केंद्रबिंदूपाशी जवळजवळ 0° कोन होतो. या योगे त्याच्या देहावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम क्षीण होतो. योगी वजनाने हलका होतो, त्यामुळे त्याचे देहभान सुटते. त्याला जमिनीच्या वर उचलले गेल्यासारखे वाटते. देह जमिनीवरच असतो, परंतु तो देहापासून पृथक होतो. यामुळे ध्यान समाधीच्या अवस्थेत तो निश्चल असतो. त्याची आत्मपूजा सुरू होते, त्याचे ध्यान लागू लागते आणि अशी ही अवस्था स्थिर झाली की समाधी साध्य होते. योगेश्वराची कृपा असल्यास तो दर्शन देतो. योग्याला साक्षात्काराची अनुभूती मिळते. वाचे, जशी काये निश्चलता साध्य झाली पाहिजे तशीच ती वाचेही साध्य झाली पाहिजे. ही निश्चलता 2 प्रकारे साध्य झाली पाहिजे. पहिला प्रकार म्हणजे वैखरी वाणीने मौन साध्य झाले पाहिजे. संभाषण, भाषण, वाद, विसंवाद, संवाद बंद झाले पाहिजेत. ही पहिली वाचे निश्चलता आहे. काहीही बोलायचे नाही, स्थिर होऊन योगासनात प्रशांत बसायचे आहे. तसेच देहबोलीनेही काहीही कसेही व्यक्त व्हायचे नाही. हातवारे करून, खाणाखुणा करून, नेत्र कटाक्ष टाकून, अंगविक्षेप करून किंवा अशाच काही अन्य प्रकारे मुळीच व्यक्त व्हायचे नाही. बोलायची उर्मीही येता कामा नये. तसे झाले तर त्यावेळी मुखातून शब्द व्यक्त झाले नाही तरी चुळबुळ सुरू होऊन देहबोली सुरू राहते. पूर्णपणे गप्प राहायचे आहे. बुद्धी आणि स्मृती निष्प्रभ झाली पाहिजेत, जणू काही ती अकार्यक्षमच आहेत. दुसरा प्रकार म्हणजे मध्यमा वाणीने काहीही बोलायचे नाही. काही बोलावे असे मध्यमा वाणीला वाटता कामा नये. तसे झाले तर देहबोली व्यक्त होते. आतल्या आत व्यक्त व्हायचे नाही, धुमसत बसायचे नाही. आतल्या आत काहीही बेत आखायचे नाहीत, विचार करायचे नाहीत, मौन राहायचे. येथे मध्यमा वाणी आणि मन यातील फरक समजून घ्या. हा फरक सूक्ष्म आहे.
मन मध्यमा वाणीचा उपयोग करू शकते, परंतु याचा अर्थ मध्यमा वाणी सुरू असताना त्यात मनाचा सहभाग असेलच असे नाही. उदाहरणार्थ, आपण वैखरी वाणीने जप करतो आणि नंतर वैखरी वाणी बंद करून हा वैखरी वाणीने केलेला जप आपण मध्यमा वाणीने करू लागतो. येथे मनाचा काहीही संबंध नसतो, सहभागही नसतो, परंतु एक होऊ शकते की मध्यमा वाणीचा उपयोग करून मन निष्प्रभ करता येते. सतत मध्यमा वाणीने बीजमंत्र म्हणत असावे. अशा वेळी मन कार्यरत होऊ शकत नाही. अशा प्रकारे उपासना करावी. यथाकाळी मनावर आपले नियंत्रण प्रस्थापित होते, ते जीवात्म्याला साथ देऊ लागते. अशा प्रकारे वाचे निश्चलता साध्य होण्यासाठी वैखरी वाणी आणि मध्यमा वाणी प्रशांत मौन झाल्या पाहिजे. त्या योगे पश्यंती वाणी आपोआपच मौन होते, कारण वैखरी वाणी किंवा मध्यमा वाणी मौन झाल्यामुळे पश्यंती वाणीला ऐकायला यायचे प्रयोजनच उरत नाही. हरिओम.